रात्रीचे 11 वाजले होते. मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यावरून माझी गाडी घरच्या दिशेने धावत होती. आज माझा वाढदिवस होता आणि मी ऑफिसमध्ये जास्त काम करून आलो होतो, कारण मला माहीत होतं की घरी पोचलो की आई, बाबा आणि माझी लहान बहीण अनन्या माझी वाट पाहत असतील. विशेषतः अनन्या, ती नेहमी माझ्या वाढदिवसाला खूप उत्साहित असायची. मी गाडी घराबाहेर उभी केली आणि बॅग घेऊन गाडीतून बाहेर पडलो. घराच्या खिडक्यांत प्रकाश धुसर होता, पण काहीतरी विचित्र होतं. नेहमीच्या गजबजाटाची आवाजाऐवजी एक विचित्र शांतता पसरलेली होती. मी बेल वाजवली. दार आईने उघडलं. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं, जे तिच्या डोळ्यांपर्यंत पोचत नव्हतं. "अरे अभय, आलास रे? वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा," ती म्हणाली, पण तिच्या आवाजात नेहमीचा उत्साह नव्हता. "धन्यवाद आई. अनन्या कुठे? तिने तर 8:30ला फोन केला होता की लवकर ये, सरप्राईज आहे," मी विचारलं. आईचा चेहरा क्षणभर कडक झाला. ती झोपली गेली. डोकं दुखतंय म्हणत होती." "झोपली? पण 8:30ला तर ती अगदी ठीक होती," मी आश्चर्याने म्हणालो. "हो बेटा, अचानक डोकं दुखू लागलं. तू जा, हात धुवून ये. केक कापायचा आहे ना," आई घाईघाईने विषय बदलत म्हणाली. मी आतमध्ये आलो तर बाबा सोफ्यावर बसले होते. त्यांनीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण त्यांच्या डोळ्यात एक अस्वस्थता दिसत होती. घरातलं वातावरण काहीतरी गुदमरलेलं वाटत होतं. "बाबा, सगळं ठीक आहे ना?" मी विचारलं. "हो हो, सगळं छान आहे. तू जा, फ्रेश हो, मग केक कापू," बाबा म्हणाले. मी माझ्या खोलीत गेलो, पण मनाला शांती मिळत नव्हती. अनन्याचं झोपून जाणं आणि घरातलं हे विचित्र वातावरण मला बेचैन करत होतं. मी फ्रेश होऊन बाहेर आलो तर टेबलावर एक छोटासा केक ठेवलेला होता. आई आणि बाबा जबरदस्तीने हसत होते. "चल बेटा, केक कापायला," आई म्हणाली. "पण अनन्या नाही तर मजा येत नाही. मी तिला उठवून आणतो," मी म्हणालो आणि तिच्या खोलीकडे जाऊ लागलो. "नको नको, तिला त्रास होऊ देऊ नको. खूप थकली आहे ती," आई लगेच मध्ये येत म्हणाली. पण मी थांबलो नाही. अनन्याची खोली अंधारात होती. मी लाईट चालू केली आणि जे दृश्य पाहिलं त्याने माझं रक्त गोठलं. अनन्या पलंगावर बसली होती. तिच्या गालावर एक मोठं लाल रंगाची खून होती. तिचे डोळे सुजले होते आणि ती हुंदके देत रडत होती. माझं तोंड पाहताच ती आणखी जोरात रडू लागली. "अनन्या, हे काय झालं तुला?" मी धावत तिच्याजवळ गेलो. ती माझ्या छातीशी कुसळली आणि ढसाढसा रडू लागली. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. आई आणि बाबा दारात उभे होते. मी रागाने त्यांच्याकडे पाहिलं. "हे काय चाललंय? माझ्या बहिणीच्या गालावरही नेमकं काय आहे?" माझा आवाज गर्जना करत होता. बाबांनी नजर खाली घातली. आई मात्र तिच्या भूमिकेत दृढ होती. "काहीच नाही बेटा, ती थोडी चूक झाली म्हणून मी तिला." "तुम्ही तिला मारलं?" मी विश्वास न बसणाऱ्या सुरात म्हणालो. "काय चूक झाली तिची?" तो विषय नाही. तिला शिस्त लागेल म्हणून." "कोणती शिस्त आई? ती 19 वर्षांची आहे. तुम्ही तिला मारलं? तिच्या गालावर असा थापा?" माझा आवाज वाढत चालला होता. अनन्या माझा शर्ट घट्ट पकडून धरत होती. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात फक्त भीती होती. "अनन्या, मला सांग, काय झालं? कुणी तुला मारलं का?" मी तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं. ती काही बोलू शकली नाही. फक्त माझ्या मिठीत बसून रडत राहिली. "बाबा, तुम्ही तरी काहीतरी बोला. काय चाललंय हे सगळं?" मी बाबांकडे पाहत विचारलं. बाबा अस्वस्थपणे उभे होते. "अभय बेटा, तू आत्ता जा. उद्या सकाळी सगळं बोलू." "नाही, मला आत्ताच जाणून घ्यायचंय. माझ्या बहिणीला कोणी मारलं आणि कशासाठी?" मी अधिकाराने म्हणालो. अनन्या हळूच माझ्या कानाजवळ कुजबुजली. "दादा, मला तुझ्याशी बोलायचंय, एकट्यात." मी उठलो आणि आईबाबांना म्हणालो, "तुम्ही बाहेर जा. मला माझ्या बहिणीशी बोलायचंय." आईने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण बाबांनी तिला बाहेर नेलं आणि दार बंद केलं. मी अनन्याजवळ बसलो. तिचे अश्रू पुसले आणि प्रेमाने विचारलं, "आता सांग, काय झालंय?" अनन्याने घोल श्वास घेतला. तिचा आवाज हलका होता आणि तिला उचकी येत होती. "दादा, तू कॅनडाला जाणार आहेस ना?" "मला कॅनडामधील एका चांगल्या कंपनीत जॉब मिळाला होता. ते ऑफर लेटर मला आज मिळालं होतं आणि मी आईला फोन करून सांगितलं होतं. पण या गोष्टीचा अनन्याला मारण्याशी काय संबंध?" "हो, पण तुला कसं कळलं? आणि त्याचा या सगळ्याशी काय संबंध?" मी विचारलं. "दादा, आई खूप रागावली होती. ती म्हणाली की आता तू गेलास तर माझं लग्न करायला पैसे कुठून येतील? माझं लग्न आधी करायचं होतं, पण आता तुझं परदेशी स्वप्न पूर्ण करायचं. मग माझं काय?" माझं डोकं फिरायला लागलं. "काय म्हणतेस? आई असं म्हणाली?"
हो. आणि मग मग मी बोलले की दादाचे स्वप्न पूर्ण होऊ द्या, माझं लग्न नंतर होईल, मला घाई नाही. पण आई अजून रागावली. ती म्हणाली की तू स्वार्थी आहेस. आणि अनन्या पुन्हा रडू लागली. आणि काय? सांग मला, मी आग्रह केला. आणि मग मी म्हटलं की हो, दादा माझ्यासाठी सगळं काही आहे, त्याच्याशिवाय माझं आयुष्य अधुरं आहे, त्याचं स्वप्न माझं स्वप्न आहे. तेव्हा आई म्हणाली की मी नालायक आहे आणि तिने मला मारलं. माझं काळीच तुकडे तुकडे झालं. माझी लहान बहीण जी मला इतकं प्रेम करायची, माझ्यासाठी उभी राहिली आणि मार खाल्ला. अनन्या, माझा आवाज गळ्यात अडकला. दादा, तू जाऊ नकोस, तू इथेच राहा, मला भीती वाटते, तू गेलास तर ते मला. तिचे शब्द पूर्ण होऊच शकले नाहीत. मी तिला घट्ट मिठी मारली. काहीही होणार नाही तुला, मी कुठेही जाणार नाही, तू माझी बहीण आहेस, तुझ्या सुरक्षिततेपेक्षा कुठलीही नोकरी महत्वाची नाही. पण दादा, तुझं स्वप्न. माझं स्वप्न तुझ्याशिवाय अपूर्ण आहे, तू रडू नकोस, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी तिला झोपवलं आणि त्याच रात्री माझा निर्णय झाला. मी बाहेर हॉलमध्ये आलो. आई आणि बाबा दोघेही माझी वाट पाहत होते. आई, तुम्ही माझ्या बहिणीला मारलं कारण तिने माझं समर्थन केलं? मी थंडपणे विचारलं. आई संरक्षणात्मक झाली. मी तिच्या भल्यासाठी, तिला समजून घ्यायला हवं की लग्नाचं वय आलंय. तिचं वय 19 वर्ष आहे आई, आणि लग्न म्हणजे काही भार नाही की जो लवकरात लवकर उतरवायचाय. ती अजून अभ्यास करतीये. अभ्यास करून काय करायचंय? शेवटी लग्नच तर करायचंय ना. आणि चांगलं घर मिळालंय तर कोणतं घर? मी आश्चर्याने विचारलं. बाबा मध्येच बोलले, अभय, एक चांगलं घर आहे, मुलगा डॉक्टर आहे, त्यांनी अनन्याला पाहिलं आणि त्यांना आवडली. हुंडाही जास्त मागत नाहीत. हुंडा? माझा आवाज कडक झाला. तुम्ही तुमच्या बहिणीला विकण्याचा विचार करताय? असं नाही बेटा, पण तुला कॅनडाला जायचंय तर तिथून पैसे येणार नाहीत, आणि लग्नाचा खर्च. मी कॅनडाला जाणार नाही, मी निर्धाराने म्हणालो. काय? आई आणि बाबा दोघेही एकाच वेळी म्हणाले. तुम्ही बरोबर ऐकलं, मी कॅनडाला जाणार नाही, मी इथेच राहून नोकरी करेन. अनन्याचं लग्न तिची इच्छा असेल तेव्हा, आणि तिला आवडेल त्या मुलाशी होईल, आणि तिला शिकायचंय तोपर्यंत शिकू द्या. तिला कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. पण बेटा, अशी संधी पुन्हा येणार नाही, बाबा म्हणाले. संधी पुन्हा येतील बाबा, पण बहीण एकच आहे आणि तिच्यावर अन्याय होऊ देणार नाही मी. आईने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण मी माझ्या खोलीत गेलो. त्या रात्री मला झोप लागली नाही, पण माझं मन शांत होतं. मी योग्य निर्णय घेतला होता. पुढचे काही दिवस घरातलं वातावरण तणावपूर्ण होतं. आई माझ्याशी नीट बोलत नव्हती. बाबा मध्ये मध्ये समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण मी दृढ होतो. मी त्या कंपनीला नकार दिला आणि मुंबईतच एका चांगल्या कंपनीत जॉईन केलं. अनन्या मात्र खूप खुश होती. तिच्या चेहऱ्यावरची खूण कमी होत चालली होती, पण तिच्या मनावरची खूण अजूनही तशीच होती. ती आईशी वागताना सतत सावध असायची. एक दिवस मी ऑफिसमधून लवकर घरी आलो. अनन्या तिच्या खोलीत होती आणि दार बंद होतं. मला तिच्या रडण्याचा आवाज आला. मी दार उघडलं तर ती पलंगावर तोंड लपवून रडत होती. अनन्या, काय झालं? मी घाबरून विचारलं. तिने डोकं वर केलं. तिचे डोळे लाल भडक झाले होते. दादा, आज कॉलेजमध्ये माझ्या फ्रेंड्सची बोलणं मी ऐकलं. काय बोलत होत्या? त्या म्हणाल्या की माझ्या आईला मी आवडत नाही, माझ्या घरी मला दुर्लक्ष केलं जातं, आणि तुझ्यामुळेच मी लग्न करत नाही. माझं रक्त उकळायला लागलं. कोणी सांगितलं त्यांना हे सगळं? आईने त्यांच्या आयांना सांगितलं असेल, आणि त्यांनी त्यांना. ठीक आहे, तू रडू नकोस, मी आत्ताच या गोष्टींचा शेवट करतो. मी बाहेर आलो. आई स्वयंपाकघरात होती. आई, तू बाहेरच्या लोकांना अनन्याबद्दल काय बोलत आहेस? आई वळली. तिच्या चेहऱ्यावर कसलाच पश्चाताप नव्हता. मी खरं सांगतेय, तुझ्यामुळे तिचं लग्न अडकलंय, आणि आता सगळी सोसायटी म्हणते की आमच्या घरात काहीतरी गडबड आहे म्हणून लग्न होत नाहीये. तुम्हाला लाज वाटत नाही असं बोलताना? तुमची स्वतःची मुलगी आहे ती, म्हणूनच तर मी तिचं भलं पाहतीये. तू तिला खराब करतोयस. तिला वाटतं की तू नेहमी तिच्या सोबत राहशील, पण कधीतरी तुझं लग्न होईल आणि तूही व्यस्त होशील. मग कोण पाहिल तिला? तुम्ही तिचे आई बाबा आहात. आम्ही म्हातारे होतोय. आम्हाला काळजी आहे की तिचं लग्न जर लवकर झालं नाही तर काय आई? तर काय? तुमची इमेज खराब होईल, लोक काय म्हणतील, हीच तुमची काळजी आहे ना? आई गप्प झाली. मी पुढे म्हणालो, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, अनन्या जोपर्यंत स्वतः तयार होत नाही तोपर्यंत तिचं लग्न होणार नाही. आणि तुम्ही तिच्याबद्दल बाहेरच्या लोकांशी काहीही नकारात्मक बोललं तर मी तिला घेऊन वेगळं राहायला जाईन. हे ऐकून आईचा चेहरा संतापाने लाल झाला, पण तिला काहीही बोलता आलं नाही. त्या दिवसापासून घरातलं वातावरण आणखीनच ताणलेलं झालं. आई माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. बाबा मधून मला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. 6 महिने उलटले. अनन्या तिच्या कॉलेजमध्ये चांगली परफॉर्म करत होती. तिला एक नवीन मैत्रीण मिळाली होती, रिया खूप पॉझिटिव्ह मुलगी होती, आणि तिच्यामुळे अनन्या हळूहळू पुन्हा आधीसारखी होत चालली होती. एक दिवस अनन्या माझ्याकडे आली. दादा, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. सांग? मी लॅपटॉपवरून नजर वर करत म्हणालो.
मला एका मुलाला भेटायचंय. कोण? तिचा चेहरा लाल झाला. त्याचं नाव आदित्य आहे. तो माझ्या कॉलेजमधला आहे. खूप चांगला मुलगा आहे. माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. तुला तो आवडतो? तिने मान हलवली. मग काय विचार करतेस? आण त्याला भेटायला. पण दादा, आई काय म्हणेल? आईची काळजी करू नकोस, तू त्याला भेट आणि नंतर तू तयार झालीस तर मी घरी बोलेन. अनन्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिने मला घट्ट मिठी मारली. पुढचे काही आठवडे अनन्या खूप खुश दिसायची. ती आदित्याला भेटायची आणि परत येऊन मला सगळं सांगायची. मी तिच्या आनंदात सहभागी होत असे. एक दिवस तिने मला आदित्याला भेटायला सांगितलं. आम्ही तिघे एका कॅफेमध्ये भेटलो. आदित्य खरंच चांगला मुलगा होता. विनम्र, शिक्षित आणि अनन्याची खूप काळजी घेणारा. अभय भाऊ, मला अनन्याच्या आईंना भेटायचंय. योग्य पद्धतीने तिचा हात मागायचाय, आदित्याने सरळपणे म्हटलं. मी त्याची प्रामाणिकता पाहून खुश झालो. आदित्य, तू चांगला मुलगा आहेस, पण माझी आई, ती जरा कठीण आहे. तिचे जुन्या पद्धतीचे विचार आहेत. मला माहीत आहे, अनन्याने मला सांगितले, पण मी प्रयत्न तरी करू शकतो ना. मी अनन्याकडे पाहिलं. ती आशेने माझ्याकडे बघत होती. ठीक आहे, मी आईशी बोलतो, मी म्हणालो. त्या रात्री घरी पोचल्यावर मी आई आणि बाबांना बसवलं. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, मी म्हणालो. काय? बाबांनी विचारलं. अनन्याला एक मुलगा आवडतो. त्याचं नाव आदित्य आहे. तो चांगला मुलगा आहे आणि त्यांना लग्न करायचंय. आईचा चेहरा कडक झाला. लग्न? स्वतः निवडलेला मुलगा? ती किती मोठी झाली आहे हे निर्णय घेण्यासाठी? आई, ती 20 वर्षांची आहे आणि प्रेम करणं चुकीचं नाही. आदित्य योग्य मुलगा आहे. मी त्याला भेटलो आहे. तू भेटलास? माझी परवानगी न घेता? आई संतापली. आई, अनन्याचं आयुष्य आहे. तिला निवड करायचा अधिकार आहे. अधिकार? मुलींना इतका अधिकार दिलास तर काय होईल ते तुला माहीत आहे? सोसायटीमध्ये आमची काय इमेज राहील? आई प्लीज, फक्त एकदा त्या मुलाला भेटा, त्याच्याशी बोला. बाबा मध्ये बोलले. मुलगा कोणत्या घराचा आहे? काय करतो? मी आदित्यबद्दल सगळी माहिती दिली. त्याचे वडील बँकेत मॅनेजर होते आणि तो स्वतः इंजिनिअरिंग शिकत होता. बाबा विचार करू लागले. घर चांगलं वाटतंय, पण हुंडा? बाबा, आदित्यच्या कुटुंबाला हुंडा नकोय. त्यांना फक्त अनन्या हवी आहे. असं कसं होऊ शकतं? कुठलं घर हुंडा घेत नाही? आई संशयाने म्हणाली. आई, सगळीकडे हुंडा प्रथा नाही. काही लोक प्रेमाने नातं जोडतात. पण आई तिच्या विचारांवर ठाम होती. तिने त्या मुलाला भेटायला नकार दिला. पुढचे काही दिवस घरातलं वातावरण परत तणावपूर्ण झालं. अनन्या दुःखी होती, पण तिने आशा सोडली नव्हती. एक दिवस आई स्वतःच माझ्याकडे आली. मी त्या मुलाला भेटेन, तिने म्हणाली. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. खरंच? हो, पण माझ्या अटींवर. त्याच्या घरच्यांना इथे बोलवा. योग्य पद्धतीने हात मागायला यायला सांग. मला आशेचे किरण दिसलं. मी लगेच आदित्याला फोन केला आणि तो त्याच्या आईवडिलांसह आमच्याकडे यायला तयार झाला. तो दिवस आला. आदित्य आणि त्याचे आईवडील आमच्या घरी आले. ते खूप विनम्र लोक होते. त्यांनी योग्य पद्धतीने अनन्याचा हात मागितला. आईने अनेक प्रश्न विचारले. आदित्याने सगळ्यांचे उत्तरं सभ्यपणे दिली. त्याच्या वडिलांनी स्पष्ट केलं की त्यांना हुंडा नकोय. पण काहीतरी देणं घेणं होणार ना? आईने विचारलं. आम्ही फक्त आशीर्वाद घ्यायला येतोय. आमच्या मुलाला चांगली जोडीदार हवी आहे. अनन्या खूप चांगली मुलगी आहे. आम्हाला तिच्याशिवाय दुसरं काहीही नको, आदित्यच्या आईने प्रेमाने म्हटलं. आईचा चेहरा शांत झाला. कदाचित तिला समजलं की हे लोक खरोखरच चांगले आहेत. आम्हाला थोडा वेळ द्या विचार करायला, बाबांनी म्हटलं. ते निघून गेल्यावर आई काही क्षण गप्प बसली होती. मग तिने बाबांकडे पाहिलं. काय वाटतं तुम्हाला? मला मुलगा चांगला वाटला, घरही योग्य वाटतंय, बाबा म्हणाले. आई माझ्याकडे वळली. तुला काय वाटतं? आई, अनन्या खुश आहे त्याच्यासोबत आणि तो तिची खूप काळजी घेतो. याहून चांगलं आणखी काय हवं? आईने खोल श्वास घेतला. ठीक आहे, पण एक अट आहे. कोणती? लग्न आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे करू, मोठ्या थाटामाटात. सगळ्या सोसायटीला दाखवून द्यायचंय की आमची मुलगी राणीप्रमाणे जातीये. मी हसलो. हीच आईची खरी काळजी होती. सोसायटी काय म्हणेल? ठीक आहे आई, जसं तुम्हाला वाटतं. अनन्याला बातमी कळताच ती आनंदाने उड्या मारू लागली. तिने आईला मिठी मारली. थँक्यू आई, थँक्यू. आई तिला मिठी मारत म्हणाली, तू खुश राहशील ना? हो आई, खूप खुश राहीन. त्या क्षणी मला जाणवलं की आईही कदाचित आपल्या मुलीच्या सुखाची काळजी घेतेय, फक्त तिची पद्धत वेगळी आहे. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. घर गजबजून गेलं. अनन्या रोज नवीन नवीन योजना करत असे. तिच्या चेहऱ्यावरची ती चमक परत आली होती. एक दिवस ती माझ्याकडे आली. दादा, मी तुझी खूप ऋणी आहे. असं का बोलतेस?
तू नसतास तर मी आज इथं नसते. आदित्यसोबत माझं आयुष्य सुरू होत नसतं. तू तुझं स्वप्न सोडून माझ्यासाठी. अनन्या, मी तिला थांबवत म्हणालो, तू माझं स्वप्न आहेस. तुझं आयुष्य, तुझं सुख हेच माझं स्वप्न आहे आणि मला आनंद आहे की तू खुश आहेस. पण दादा, तुझं कॅनडा जाणं ते पुन्हा होईल, संधी येतील, पण तुझ्यासारखी बहीण पुन्हा मिळणार नाही. ती माझ्या छातीशी कुसळली. तू सर्वोत्तम भाऊ आहेस दादा. लग्नाची तयारी जोरात सुरू होती, पण एक दिवस आदित्यनं मला बाजूला घेतलं. अभय भाऊ, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल. मला एक जॉब ऑफर आली आहे, पुण्यातली. खूप चांगलं पॅकेज आहे. लग्नानंतर आम्हाला तिकडे जावं लागेल. मला एक धक्का बसला. अनन्या दूर जाणार? पण मी स्वतःला सावरलं. चांगलं आहे, तुझं करिअर महत्त्वाचं आहे, पण अनन्या तुझ्यापासून दूर जाण्याचा विचार करून. आदित्य, लग्न म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात आहे. तुम्ही तुमचं जीवन जगा. मी खुश राहीन की ती तुझ्यासोबत सुखी असेल. आदित्यने माझा हात दाबला. मी तिची खूप काळजी घेईन. मला माहीत आहे. लग्नाचा दिवस आला. घर सजलेलं होतं. अनन्या वधूचा पोशाखात खूप सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. काय झालं? मी तिच्या खोलीत जाऊन विचारलं. दादा, मी तुला सोडून जातेय. अरे, तू नवीन आयुष्य सुरू करतेस. हे अश्रूंचं नाही, आनंदाचं क्षण आहे. पण तू एकटा पडशील. मी हसलो. मी एकटा नाही. तू फोन करशील ना? आणि भेटायला येशील? रोज फोन करीन. तर मग आता हसून लग्न कर. लग्न छान झालं. अनन्या खूप खुश होती. आदित्य आणि त्याच्या कुटुंबियांनी तिचं छान स्वागत केलं. विदाईच्या वेळी अनन्या माझ्या गळ्यात पडली. दादा, तू माझ्यासाठी नेहमीच सगळं काही केलंस. तुझं स्वप्न सोडलंस, माझ्यासाठी लढलास. मी कधी परतफेड करू शकत नाही. तुझं सुख हीच माझी परतफेड आहे. मी तिला म्हटलं. ती गेली. घर रिकामं झालं, पण माझं मन भरलेलं होतं. 2 वर्ष उलटली. अनन्या पुण्यात सुखी होती. ती आणि आदित्य छान सेटल झाले होते. आम्ही नेहमी फोनवर बोलायचो. एक दिवस मला एक ईमेल आलं, कॅनडामधील त्याच कंपनीकडून. त्यांनी मला पुन्हा ऑफर दिली. मी विचारत पडलो. आता अनन्या सेटल होती. घरीही वातावरण शांत होतं. कदाचित आता माझं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली होती. मी आईला सांगितलं. ह्यावेळी ती काहीही नकारात्मक न बोलता फक्त म्हणाली, तुझी इच्छा बेटा, तू आता मोकळा आहेस. मी अनन्याला फोन केला. दादा, हे तर खूप छान आहे. तुझं स्वप्न पुन्हा पूर्ण करण्याची संधी आहे, ती उत्साहाने म्हणाली. पण तुझ्याशिवाय. दादा, मी आता सुखी आहे तुझ्यामुळे. आता तू तुझं स्वप्न पूर्ण कर. मला खूप अभिमान वाटतो तुझा. पण मी तुला सोडून कसं जाऊ? तू मला कधीच सोडलं नाहीस दादा. जेव्हा सगळ्यांनी सोडलं तेव्हा तू माझ्यासोबत उभा राहिलास. तू माझी आधारशिला आहेस. आणि आता मला आदित्यचा आधार आहे. मी सुरक्षित आहे. तू निश्शंक जा. तिच्या शब्दांनी माझं मन भरून आलं. मी कॅनडाला जाण्याचं ठरवलं. परंतु ह्यावेळेचं जाणं वेगळं होतं. ह्यावेळी मी मनमोकळा होतो. माझ्या बहिणीचं भवितव्य सुरक्षित होतं. विमानतळावर सगळे मला सोडायला आले होते. आई, बाबा, अनन्या आणि आदित्य पुण्यातून आले होते. अनन्याने मला मिठी मारली. दादा, तू तिथे जाऊन खूप यशस्वी होशील हे मला माहीत आहे. आणि तू इथे खुश राहशील. मी म्हणालो. आई पुढे आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. अभय, मला माफ कर. मी अनन्याशी वाईट वागले. मी फक्त समाजाच्या दबावात ही सगळं केलं. आई, मी तिला थांबवलं. ते सगळं विसर. आपण सगळे एकत्र आहोत, ते महत्त्वाचं आहे. तिने मला मिठी मारली. माझ्या मुलांचा मला अभिमान आहे. मी विमानात बसलो. खिडकीतून मी त्या सगळ्यांना हात केला. अनन्या हसत होती. तिच्या चेहऱ्यावरची ती चमक, ते समाधान पाहून मला आतून शांती वाटली. विमान वर जात असताना मी विचार केला, स्वप्न महत्त्वाचं आहे, पण आपल्या प्रिय व्यक्तींचं सुख, त्यांची सुरक्षितता यापेक्षा महत्त्वाचं काहीही नाही. मी माझं स्वप्न 2 वर्ष थांबवलं, पण त्या 2 वर्षात मी माझ्या बहिणीला जगायला शिकवलं. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत केली आणि आज ती सुखी आहे. हे खरं स्वप्न आहे, आपल्या आवडत्या लोकांना सुखी पाहणं. आणि आता मी माझ्या करिअरचं स्वप्न पाहू शकतो, कारण माझं मन शांत आहे. माझी बहीण सुरक्षित आणि सुखी आहे. कधीकधी स्वप्न थांबवावी लागतात, पण ती थांबत नाहीत. फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. आणि जेव्हा ती पूर्ण होतात तेव्हा त्यांचं मूल्य दुप्पट असतं. कारण मग ती स्वप्न फक्त आपल्यासाठी नसतात, ती आपल्या प्रिय व्यक्तींच्या आशीर्वादांनी भरलेली असतात. आणि हेच खरं यश आहे. आयुष्यात करिअर आणि स्वप्न महत्त्वाची आहेत, पण कुटुंबाची काळजी आणि आपल्या प्रिय व्यक्तींचं सुख याहून महत्त्वाचं काहीही नाही. कधीकधी आपल्याला निवड करावी लागते.
आणि ती निवड कठीण असते. पण जेव्हा आपण योग्य निवड करतो, आपल्या प्रियजनांची निवड करतो, तेव्हा आपलं मन शांत राहतं आणि स्वप्न कायम परत येतात. कदाचित थोड्या उशिरानं, पण ती परत येतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही कथा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून बघत आहात तेही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.